मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा आपण ज्याला म्हणतो, त्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जवळपास 2,89,000 रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर हे अनुदान जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे ते डीबीटीच्या माध्यमातून एका टप्प्यात वितरित होणार आहे की 2 टप्प्यात वितरित होणार आहे, त्याचबरोबर 2 टप्प्यात जर वितरित होत असेल तर हेक्टरी किती रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 2 मिनिटात क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील कोणतेही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जे मनरेगा आपण म्हणतो त्याच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे। तर या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2,89,000 रुपये हेक्टरी रक्कम मिळणार आहे, हे अनुदान मिळणार आहे। तर तुम्हाला केळी लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून हे अनुदान मिळणार आहे। जे शेतकरी केळी लागवड करू इच्छित असतील त्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय लाभदायक योजना ठरणार आहे। तर यामध्ये जवळपास पात्रता काय असणार आहे, तर लाभार्थीच्या नावे किमान 5 गुंठे तर कमाल 5 एकर जमीन असणं आवश्यक आहे। मग कमीत कमी तुमच्याकडे 5 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे। हा भाग वेगळा आहे, तुमच्याकडे 5 गुंठे किंवा 10 गुंठे 20 गुंठे म्हणजे आपण अर्धा एकर जे म्हणतो 20 गुंठ्याला, तर तेवढी जर जमीन असेल तर तुम्हाला हेक्टरी रक्कम ही 2,89,000 रुपये मिळत नाही, तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला ही रक्कम अनुदान मिळेल। तर मित्रांनो, त्यानंतर जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास त्या कुळाची संमती गरजेची आहे। म्हणजे जर जमीन ही कुळ कायद्याअंतर्गत येत असेल तर त्यामध्ये त्यांची संमती असणं आवश्यक आहे। म्हणजे अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील इंदिरा गांधी आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतील त्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, म्हणजे SC ST ला। आणि त्यानंतर दारिद्र्य रेषे DRD मध्ये जर तुमचं नाव असेल, त्यानंतर इंदिरा गांधी जी आवास योजना आहे त्या अंतर्गत तुम्ही येत असाल त्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन देण्यात येईल। तर मित्रांनो, या योजनेसाठी जवळपास पहिल्या वर्षी जमीन तयार करणे, रोपे लागण, आंतरमशागत व पीक संरक्षणासाठी जवळपास 1,97,724 रुपये अनुदान पहिल्या वर्षासाठी देण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जमीन मशागत वगैरे करणं व्यवस्थित केळी लागवडीसाठी, तर त्यासाठी तुम्हाला जवळपास ही रक्कम देण्यात येईल पहिल्या टप्प्यामध्ये। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर दुसऱ्या वर्षात भरणी, खते, मशागतीसाठी 49,796, तर तिसऱ्या वर्षी खते, पाणी व पीक संरक्षणासाठी 41,800 रुपये, असे एकत्रित 2,89,220 रुपये अनुदान हे तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। म्हणजे याला 3 टप्प्यात हे अनुदान हे तुम्हाला वितरित होणार आहे। तर यासाठी जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला जर केळी लागवड करायची असेल, तुम्ही जर बागायतदार असाल किंवा तुमच्याकडे पाणी वगैरे सुविधा असेल आणि तुमची इच्छा असेल केळी लागवड करण्यासाठी, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जायचं आहे तालुक्याच्या कृषी विभागात किंवा तालुका कृषी सहाय्यक असतात त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे, किंवा जे आपल्याकडं कृषी सहाय्यक व्यतिरिक्त तलाठी वगैरे येतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही संपर्क साधून तुम्हाला या योजनेचा